नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मी तुमच्या भेटीला असं मशीन घेऊन आलोय जे तुम्हाला तासाला 8 ते 10,000 रुपये कमवून देण्याची संधी निर्माण करून देणार आहे। आता हे मशीन कोणतं आहे तर हे मशीन आहे खवा मेकिंगचं आणि हा व्हिडिओ खास आहे दूध उत्पादक शेतकरी आणि डेअरीवाल्यांसाठी, कारण त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये दूध येतं आणि तासाला जवळपास 100 लिटर दुधापासून खवा तयार करण्याची कॅपॅसिटी या मशीनची आहे। या मशीनची अधिक माहिती माझ्यासोबत प्रोजेक्ट सेल इंजिनिअरिंग सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे डायरेक्टर आहेत अमोल पाटील सर, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। सर स्वागत आहे खूप खूप। नमस्कार सर। सर हे जे खवा मेकिंग मशीन आहे काय वैशिष्ट्य आहे याचं? सर हे 100 लिटर कॅपॅसिटीचं मशीन आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये 130 लिटरचं मशीन आहे। याच्यामध्ये आपण 100 लिटरपर्यंत दूध याच्यामध्ये आपण उकळू शकतो एका वेळेस। हे लाईट आणि गॅसवर चालणारं मशीन आहे। साधारणतः एका तासामध्ये आपण जे दूध टाकू याच्यामध्ये त्याचा पूर्णपणे आपण याच्यामध्ये खवा बनवू शकतो। बरं, हे स्टेनलेस स्टीलमध्ये बनलेलं मशीन आहे। जो आपला ह्याचं जे भांडं आहे ते स्टेनलेस स्टीलमध्ये बनलं आहे आणि तवा जो आहे तो लोखंडाचा बनलेला आहे। त्याच्यामुळे तुम्ही 100 लिटर दूध एका तासामध्ये त्याच्यापासून खवा बनवू शकतो आपण। 100 लिटर दूध जर त्याच्यामध्ये ऍड केलं तर किती किलो पर्यंत खवा तयार होऊ शकतो? साधारणतः सर आता हे दुधाच्या फॅटवर डिपेंड आहे, तरी पण आपण अंदाजे सांगू शकतो की 25 ते 30 किलो पर्यंत आपण याच्यामध्ये खवा बनवू शकतो 100 लिटर पासून। आणि साधारण गॅसवरती म्हटलं तर एका तासाला काय गॅस त्याचा? सर एका तासाला ह्याचे वीज लागते सर, ह्याला अर्धा युनिट आणि गॅसचं कन्झम्पशन आहे 750 ग्राम। बर, 750 ग्राम हे आपला LPG ह्याला कन्झम्पशन होईल आणि अर्धा युनिटपर्यंत इलेक्ट्रिसिटी बिल येईल। हे इन्स्टॉलेशनला किती जागा लागते किंवा किती जागेमध्ये हा व्यवसाय म्हणून? सर आता तुम्ही बघू शकता ही एकदम कॉम्पॅक्ट मशीन आहे। 4x4च्या जागेमध्ये ही मशिनरी बसते। तुम्ही घराच्या आतमध्ये घराच्या बाहेर कुठल्याही ठिकाणी मशीन ठेवू शकतात। जास्त जागा लागत नाही, कुठलीही शारीरिक मेहनत नाही आहे आणि कुठल्याही याच्यामध्ये तुम्हाला एफर्ट दुसरे तुम्हाला लावण्याची गरज नाही आहे। एकदा दूध टाकून द्यायचं याच्यामध्ये, मोटरने ॲटोमॅटिक हा जो भांडा आहे ते फिरत राहतं। गॅसने इथं आपण नॉब दिलेलं आहेत, 2 बर्नर दिलेले आहेत, त्याच्या सहाय्याने तुम्ही याच्यामधलं जे जाळ आहे तो कमी आणि जास्त करू शकतात। बरं, फक्त खवाच या मशीनमध्ये बनतो का इतर काही दुधाचे प्रोडक्ट आपण यामध्ये बनवू शकतो? सर कुठला पण ह्याचा आपल्याला पाणी जर काढायचं असेल, काही लोक ह्याचा मसाला भाजण्यासाठी उपयोग करतात। काही जे साऊथ इंडियन फूड रेस्टॉरंट आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये सांबार बनवण्यासाठी याचा वापर केला जातो। कुठल्याही प्रकारचं भाजण्यासाठी किंवा नाही का बॉइलिंग करण्यासाठी ह्या मशीनचा आपण वापर करू शकतो। बरं, आणि काय साधारण याची प्राईस आहे? ह्याची किंमत आहे सर 65,000 रुपये। 65,000 रुपये हे 130 लिटरची खवा मशीन आहे, ज्याच्यामध्ये 100 लिटर दूध बसतं। ह्या मशीनची तेवढी 65,000 किंमत आहे। याच्यामध्ये सर आपल्याकडे 50 लिटर 130 लिटर 70 लिटर 200 लिटर असे आपल्याकडे 350 लिटरपर्यंत आपण खवा मशीन बनवतो। हे आहे इलेक्ट्रिकल प्लस LPG गॅस, आपण इलेक्ट्रिकल प्लस वूड फायर असे पण याच्यामध्ये नाही का खवा मशीन बनवतो। बरं, आणि काय साधारण म्हणजे कोणत्या वयोगटातील लोक जास्त हा व्यवसाय करण्यास इच्छुक असतात? सर हे कुठल्याही वयोगटातला माणूस ही मशीन चालू शकतो। एक महिला असेल, 60 वर्षाचा म्हातारा माणूस असेल तो पण ही मशीन वापरू शकतो, कारण की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शारीरिक मेहनत नाही आहे। फक्त आपल्याला दूध टाकायचं आहे आणि त्याच्यावर फक्त लक्ष द्यायचं आहे। ह्याच्यामध्ये जसं आपण बघतोय मध्ये टेफ्लॉनचे आपण स्क्रबर दिलेले आहेत। खाली तव्याला आपला खवा लागत नाही, जळत नाही आणि एकसारखं नाही का याला गॅस लागल्यामुळे लवकर याच्यामध्ये खवा तयार होतो। मार्केटमध्ये इतर ठिकाणी देखील अनेक जण ह्या मशिनरी सध्या विक्री करतात, काही ठिकाणी याची प्राइस कमी देखील आहे। काय कारण आहे नेमके ते? सर आता आपण याच्यामध्ये जे वापरलेलं आहे, जे भांडं तुम्ही जे बघतायत हे प्युअर SS304 स्टेनलेस स्टीलमध्ये बनलेलं आहे आणि जो तवा जो दिलेला आहे आपण ते MS 12 mm प्लेटमध्ये दिलेला आहे। आता खवा बनवण्यासाठी सर काय होतं की लोखंडाचा चटका लागणं खूप महत्त्वाचं आहे, त्याच्याशिवाय खव्याला कलर पण येत नाही आणि चव पण मिळत नाही। हा जाड पत्रा आपण वापरलेला आहे खालचा तवा, त्याच्यामुळे तो वर्षानुवर्ष चालतो। स्टेनलेस स्टील हे फूड ग्रेड मटेरियलमध्ये वापरलेलं आहे आपण आणि 2 बर्नर सिस्टीम दिलेली आहे, त्याच्यामुळे खवा हा लवकर तयार होतो। आणि अनेक ठिकाणी आपण जर बघितलं तर फॅब्रिक आणि इंजिनियर असं आपल्याकडे उल्लेख देखील आहे की इंजिनियर नेमके काय आहे? सर आता याच्यामध्ये जे आपण इंजिनियर्ड किंवा फॅब्रिकेटेड जे म्हणतो, इंजिनियर्ड म्हणजे सर हे प्रत्येक मशीन जे आहे त्याचा प्रोडक्ट कुठला त्याच्यामध्ये काम होणार आहे त्यानुसार त्याचं मेटल सिलेक्शन होतं। म्हणजे जे आपण कच्चा माल जो स्टील निवडायचं आहे तर कुठल्या प्रकारामध्ये हे मशीन बनलं पाहिजे, त्याच्यासाठी जो खालचा ढाचा हा कशा प्रकारचा असला पाहिजे। जसे आता तुम्ही बघतायत आपण उंची, जेणे अशी उंची अशा प्रकारची ठेवलेली आहे की कोणाला पण ह्याच्यामध्ये दूध ओढणं हे आपल्याला सोपं जायला पाहिजे। हे समोर आपण इथं नॉब बघतायत,
हे धुतल्यानंतर आपल्याला इथं विड्रॉ करताना पण इथून आपण हे पाणी वगैरे बाहेर काढू शकतो. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही ऑपरेशनल हेतूने, कन्स्ट्रक्शन म्हणजे रॉ मटेरियल कच्चा माल सिलेक्शनच्या हेतूने आणि इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन कमीत कमी राहावं, कमीत कमी गॅसची याची मध्ये खपत व्हावी, ह्या दृष्टिकोनातून आम्ही इंजिनियर्ड मशीन बनवतो. आता मुख्य प्रश्न पडतो सगळ्यांना, कारण अनेक आपले जे व्हिडिओ आहेत, अनेक मशिनरी ज्या आहेत त्या अनुदानित आहे, तर ही मशीन देखील अनुदानित आहे का? सर, ह्याला PMFME स्कीममध्ये आपल्याला 35% सबसिडी, 80% आपण ह्याला लोन हे करू शकतो. आणि सध्या आमच्याकडे ही बजाज फायनान्सवर पण उपलब्ध आहे. जर कोणाला ही मशीन फायनान्सवर पाहिजे असेल किंवा आपल्या प्रोजेक्टच्या कुठल्याही मशिनरी, तर आता आम्ही सध्या बजाज फायनान्स मार्फत पण मशीन सध्या ग्राहकांना उपलब्ध करून देत आहोत. नक्कीच. आता अनेकांना हा व्यवसाय करू इच्छित असाल आणि अनेकांना वाटत असेल की हे मशीन मला खरेदी करायचं, पण यायचं कुठं आहे, तर त्यांच्यासाठी पत्ता आणि संपर्क क्रमांक सांगा. सर, आपली कंपनी आहे प्रोजेक्टसेल इंडस्ट्रीज सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड, कसनेर फाटा, संभाजीराजे साखर कारखान्याच्या समोर, बीड रोड, छत्रपती संभाजीनगर. तर मित्रांनो, आता तुम्हाला यायचं या ठिकाणी आणि अशाच अनेक मशिनरीज या ठिकाणी आहेत. तुमचं बजेट जर लाख, 1.5 लाख, 2 लाखापर्यंत असेल तर तशा देखील वेगवेगळ्या व्यवसाय संदर्भातील मशिनरी सध्या या ठिकाणी उपस्थित यांनी केलेल्या आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये मशिनरीची निर्मिती या ठिकाणी प्रोजेक्टसेल इंजिनियर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी करते. त्यामुळं एक विश्वासार्हता आहे आणि विशेष म्हणजे केंद्र सरकारचं जे काही मानांकन असतं ते मानांकन प्राप्त ही कंपनी आहे आणि या ठिकाणच्या मशिनरी आहेत. त्यामुळं प्रत्येक मशिनरीवरती तुम्हाला अनुदान देखील मिळू शकतं, सोबतच लोनची देखील त्यांनी व्यवस्था केलेली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी या ठिकाणी येऊन शेती आधारित जे काही उद्योग आहे ते करायला हवे. शेतीला जोड व्यवसाय दिला तरच शेती आणि शेतकरी हा प्रगतशील होऊ शकतो आणि शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस निश्चितच येऊ शकतात. तर आता या ठिकाणी या 5,000 प्लस ते 10,000च्या मध्ये तुम्ही तासाला कमवू शकता, इतकी क्षमता या मशीनची आहे. आणि नवउद्योजक घडवण्याचा जो ध्यास प्रोजेक्टसेलनं घेतलेला आहे त्याला शेतकऱ्यांनी सपोर्ट करणं देखील गरजेचं आहे. त्यामुळं नक्की एकदा व्हिजिट करा, या ठिकाणच्या मशिनरीज बघा आणि या ठिकाणचे डेमो देखील ते तुम्हाला दाखवतात, ते देखील आवर्जून बघा आणि त्यानंतर तुमचा निर्णय घ्या. वेळ झाली थांबण्याची, थांबूयात.